तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंजवडी परिसरात पाहणी केली। हिंजवडीच्या नागरी प्रश्नांवरून अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं। असू द्या साहेब, आम्ही धरणं करताना मंदिर जातात की नाही? धरणं करताना मंदिर जातात तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो। मला काय करायचं ते काय सगळं आपलं वाटोळं झालं। आपली हिंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर, तुमच्या माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही आहे। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतो? ह्याच्यामुळेच बघतोय, मला कळत नाही, माझी लोक नाहीत। परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। आम्ही कुठं तुम्हाला 12 कॅमेरा बंद करायला असू द्या साहेब, आम्ही धरणं करताना मंदिर जातात की नाही? धरणं करताना मंदिर जातात तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो। मला काय करायचं ते काय सगळं आपलं वाटोळं झालं। आपली हिंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर, तुमच्या माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही आहे। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय? ह्याच्यामुळेच बघतोय, मला कळत नाही, माझी लोक नाहीत। परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। आम्ही कुठं तुम्हाला 12 कॅमेरा बंद करायला तर अजित पवार यांचा खरं तर या ठिकाणी पदाधिकारी यांच्यावर त्यांनी रोष व्यक्त केलेला आहे। या संदर्भातच आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, नक्की कशामुळे अजित पवार यांचा पारा चढलाय? नक्कीच आपण गेल्या काही दिवसांपूर्वी बघितलं तर अजित पवार हे सकाळी 6 वाजता हिंजवडीमध्ये आले होते आणि त्यानंतर अनेक सूचना अजित पवार यांनी जे इथले स्थानिक अधिकारी असतील, PMRDAचे असतील किंवा ग्रामपंचायतचे असतील, यांना सूचना देण्यात आल्या होत्या की जे कोणत्या गोष्टी अनधिकृत आहे त्या सर्व जमीनदोस्त करा किंवा त्यांच्यावरती अतिक्रमण कारवाई करा। जे कोणी मधील त्याच्यावरती सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे त्यांच्यावरती 353 हा गुन्हा दाखल करा। आणि आज पुन्हा अजित पवार 2 आठवड्यांनंतर सकाळी 6 वाजता हिंजवडीचा दौरा करतायत। कशा पद्धतीने या ठिकाणी कामं झालेली आहेत, सूचना दिल्यानंतर काय काय गोष्टींमध्ये बदल झालाय हे पाहणी करत असताना या ठिकाणी पदाधिकारी देखील त्यांना भेटले आणि जे धार्मिक स्थळ आहेत ते देखील यामध्ये विकास कामांमध्ये देखील त्या धार्मिक स्थळांना बाजूला केलं जात असतं असं देखील अजित पवारांनी सांगितलंय। परंतु जे पदाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं होतं की त्या ठिकाणी कोणतीही कारवाई करू नका धार्मिक स्थळांवरती। त्यामुळे अजित पवारांनी देखील एक संताप व्यक्त केला की अनेक गोष्टी जेव्हा विकास कामं करतो तेव्हा धार्मिक स्थळांना देखील वेगळ्या ठिकाणी हलवलं जातं आणि हे सर्व ते पदाधिकाऱ्यांशी बोलत असताना माध्यमांनी देखील त्यांचे कॅमेरे चालू केले होते। तर अजित पवार माध्यमांवरती देखील चिडल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। त्यामुळं या ठिकाणी हिंजवडी IT पार्क जे आहे ते महाराष्ट्राच्या बाहेर जात असल्याचं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोललं आणि त्यामुळं हे IT पार्क जे आहे ते बाहेर जाऊ नये, पुणे जिल्ह्यातच राहावं, हिंजवडीमध्येच राहावं। त्यामुळं अजित पवार हे आज संतापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक अधिकाऱ्यांसोबत ते या हिंजवडी IT पार्कचा दौरा करत आहे आणि त्यानंतर परत पुन्हा 10 वाजता जी आहे PMRDAच्या ऑफिसमध्ये ते बैठक घेणार आहेत आणि बैठकीमध्ये ते पुन्हा काही नवीन सूचना देणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। असू द्या साहेब, आम्ही धरणं करताना मंदिर जातात की नाही? धरणं करताना मंदिर जातात तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो। मला काय करायचं ते काय सगळं आपलं वाटोळं झालं। आपली हिंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर, तुमच्या माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।